मोदी सरकारने जाहीर केलेल्या ऐतिहासिक अर्थसंकल्पावरती अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी सडकून टीका केली आहे। सर्वसामान्यांमध्ये देखील अर्थसंकल्पाबाबत काहीशी संमिश्र प्रतिक्रिया आहे। मात्र अर्थतज्ञ आहेत, त्यांचं नेमकं याबाबत काय म्हणणं आहे हे आम्ही जाणून घेण्यासाठी बातचीत केलेली आहे अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांच्याशी। केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्यासाठी अर्थतज्ञ आणि सध्या खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव आता आपल्यासोबत आहेत। सर, एका ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती आणि एका ऐतिहासिक वेळेला हे बजेट सादर होत होतं। तुम्हाला असं वाटतंय की या बजेटनं देशवासियांच्या जनसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत? जेटलींच्या पोतडीतून जे बाहेर आलेलं आहे त्याच्यावर तुमची अर्थतज्ञ म्हणून पहिली प्रतिक्रिया काय आहे? अत्यंत संतुलित आणि परिपूर्ण असा हा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर जी परिस्थिती आली होती, म्हणजे काही लोकांना त्याचा त्रास झाला होता, आर्थिक विकासाचा वेग मंदावलेला होता, या पार्श्वभूमीवरती मांडलेलं हे बजेट आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये प्रामाणिक करदात्यांना दिलासा देणं, त्याचबरोबर रोजगार निर्मितीला चालना देणं आणि विशेषतः जे लघु उद्योग आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर चालना देणं आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये शेतकरी आणि ग्रामीण विकास या दोन्ही बाबतीमध्ये भरीव काम करण्याची गरज होती आणि अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याची गरज होती। डिमॉनिटायझेशनचा झालेला तोटा, निर्मौद्रीकरणाचा झालेला तोटा भरून काढून पुन्हा अर्थव्यवस्था रुळावर आणणं हे फार मोठं आव्हान होतं आणि हे सगळं आव्हान पार पाडताना वित्तीय शिस्त बिघडू न देता त्यांना ते साध्य करायचं होतं। आणि मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टींचा उत्तम समन्वय या अर्थसंकल्पामध्ये घातला गेलेला आहे। वित्तीय शिस्त बिघडू न देता, म्हणजे फिस्कल डेफिसिटचं प्रमाण हे 3.2 पर्यंत सीमित ठेवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे किंवा ते बजेट त्यांनी मांडलेलं आहे। आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचं असं दुहेरी चॅलेंज, दुहेरी आव्हान त्यांनी फार लीलया पेललेलं आहे अशी माझी भावना आहे। पण आता इकॉनॉमिस्ट असल्यामुळे तुम्हालाही हे माहिती आहे की इकॉनॉमिक रिफॉर्म्स जर करायचे असतील तर सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि नोटबंदीचा एक कडू निर्णय किंवा कडू मात्रा झाल्यानंतर सरकारनं थोडंसं यावेळी ते धाडस केलेलं नाहीये अशी देखील एक प्रतिक्रिया आहे। त्याच्याबद्दल तुमचं काय? नाही, अजिबात नाही मला तसं वाटत। पहिलं म्हणजे नोटाबंदीचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय होता आणि त्यामध्ये शॉर्ट टर्म पेन आणि लॉंग टर्म गेन असंच त्याचं स्वरूप होतं। खूप लोकांनी त्याच्याबद्दल फार निगेटिव्ह लिहिलेलं आणि मीडियाने त्याचे तोटे काय होतात त्याच्यावरती खूप भर दिला, त्याचे फायदे काय होतील त्याच्याबद्दल मात्र फार कमी लिहिलं। तुम्ही पहा ना, डॉक्टर मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं की 2% विकासाचा दर कमी होईल। अरुण कुमार नावाचे एक प्राध्यापक आहेत जे आयुष्यभर ब्लॅक मनीवर काम करतात, त्यांनी सांगितलं 5% आपला आर्थिक विकासाचा दर कमी होईल। मी म्हटलं होतं की मॅक्सिमम जास्तीत जास्त 1% कमी होईल। आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, आणि हे 1 महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे, तुम्ही पाहिलं असेल की आता IMFने जो अंदाज केलेला आहे, वर्ल्ड बँकेने जो अंदाज केलेला आहे, या दोन्ही जागतिक संस्थांनी म्हटलेलं आहे की 0.5% ते 1% एवढाच आर्थिक विकासाचा दर कमी होणार आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे येत्या वित्तीय वर्षामध्ये पुन्हा अर्थव्यवस्था रुळावर येऊन आर्थिक विकासाचा वेग वाढता राहणार आहे। बजेटमध्ये सामान्य करदात्यांना जी एक अपेक्षा होती की कर सवलती मिळतील मोठ्या प्रमाणामध्ये, तर सरकारने पण असा दावा केला की अनेक मोठ्या प्रमाणावरती लोकांना टॅक्स नेटमध्ये आणण्यासाठी आपण ही तरतूद करतोय। पण तुम्हाला असं वाटतं की ही खरोखरच तेवढी प्रत्यक्षपणे प्रभावी होईल अंमलबजावणी याची? नाही, निश्चितपणे अंमलबजावणी त्याची प्रभावी होऊ शकेल। जेवढ्या प्रमाणावरती रिलीफ किंवा दिलासा प्रामाणिक करदात्यांना हवा होता तेवढ्या प्रमाणात दिला नाही हे मान्य करावं लागेल। परंतु 2.5 लाख ते 5 लाख या कमी उत्पन्न गटामध्ये त्यांनी टॅक्सचा दर हा 10% 5% आणलेला आहे आणि इतर कॅटेगरीजमध्ये सरसकट 12,500 रुपयाची वजावट त्यांना मिळणार आहे, टॅक्समध्ये वजावट मिळणार आहे। मात्र जे उच्च उत्पन्नातले गट आहेत 50 लाख ते 1 कोटी आणि 1 कोटीच्या वरचे, त्यांना अधिभार द्यावा लागेल 10% आणि 15%, असा त्यांनी ते संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु पर्सनल टॅक्सबद्दल बोलताना तुम्ही लक्षात घ्या की त्याचबरोबर त्यांनी कॉर्पोरेट टॅक्सेसमध्ये किती ऐतिहासिक बदल केलेले आहेत पहा। म्हणजे ज्या कंपन्यांचा MSME ज्यांना म्हणतात, म्हणजे लघु उद्योग ज्यांना म्हणतात, लघु उद्योगांपैकी ज्यांचा टर्नओव्हर 50 कोटी रुपयापेक्षा कमी आहे अशा सर्व लघु उद्योजकांना
टॅक्सचा रेट हा 30% 5% कमी करून 25% आणलेला आहे. तुम्ही पहा की एकूण कंपन्यांपैकी 97% कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. यातून किती मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते आणि किती मोठ्या प्रमाणावरती अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते हे कृपा करून आपण पहा. जेटलींच्या भाषणाची सुरुवात आणि त्याच्यानंतरची जवळपास 20 ते 25 मिनिटं जी आहेत ती शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था याच संदर्भातली होती. तुम्हाला असं वाटतंय की या बजेटमुळं सरकारवरचा जो सूटबूट की सरकार हा जो एक ठपका सरकारवरती ठेवला जातो तो पुसण्याचा प्रयत्न केला गेलाय? शेती आणि शेतकरी आणि ग्रामीण विकास याला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही पाहाल की शेतकऱ्यांसाठी जी कर्जाची मर्यादा आहे ती 10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवलेली आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मायक्रो इरिगेशन असेल किंवा मेजर इरिगेशन असेल या दोन्हीसाठी सेपरेट फंड तयार केलेले आहेत. डेअरी डेव्हलपमेंटसाठी खूप मोठी उपाययोजना केलेली आहे. अनेक लोकांची तक्रार होती की महात्मा गांधी नरेगा जी आहे त्याला कपात करतील कारण मोदीजींनी कधी काळी त्याच्या विरुद्ध बरोबर, काँग्रेसच्या अपयशाचं थडगं अशी संभावना केलेली होती. मात्र तरी देखील दर बजेटमध्ये त्याच्याबद्दलचे तरतूद बजेटमध्ये थोडंसं वाढवलं होतं. या बजेटमध्ये त्यांनी तरतूद महात्मा गांधी नरेगाची तरतूद 48,000 कोटींवरती नेऊन ठेवलेली आहे. म्हणजे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. खरं म्हणजे या सरकारने अनेक गोष्टी पूर्वीच्या सरकारच्या उचललेल्या आहेत आणि त्यात गैर काहीच नाही. उदाहरणार्थ महिलांना, गर्भवती महिलांना 6,000 रुपये देण्याची तरतूद आहे. ती नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलमध्ये ज्याचा सदस्य मी होतो आम्ही लिहिलेल्या रिपोर्टमध्ये होती. परंतु चांगल्या सजेशन जर स्वीकारल्या तर त्यात आपल्याला वाईट वाटायचं काहीच कारण नाही. महात्मा MG नरेगावरती वाढ मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे असं माझं मत आहे. आणि त्याचबरोबर केवळ वित्तीय वाढ केलेली नाहीये, याच्यामध्ये आउटकमवरती भर दिलेला आहे. आणखीन एक महत्वाचा प्रयत्न या बजेटमध्ये केला गेलेला आहे तो म्हणजे राजकीय पक्षांच्या ज्या देणग्या आहेत त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्याचा. तुम्हाला असं वाटतंय की ही जी पावलं उचललेली आहेत ती पुरेशी आहेत आणि याच्यातून काही पळवाटा ज्या आहेत त्या राजकीय पक्षांना शोधता येणार नाहीत? हे बघा, आपण पळवाटा काढण्यामध्ये फार समर्थ आहोत. तर काळ्या पैशाच्या विरुद्ध जे युद्ध सुरू केलेलं आहे ते डिमॉनिटायझेशन पासून सुरू झालं. ते एक ऐतिहासिक पाऊल होतं. आता त्याचा पुढचा टप्पा त्या अनुषंगाने आणखी पावलं उचलली जात आहेत आणि मला असं वाटतं की 2,000 रुपयापर्यंत फक्त परवानगी असणे आणि त्याच ही राजकीय पक्षांकडे जो काळा पैसा असतो त्याच्यावरती त्याला पायबंद घालण्याच्या दिशेने मला असं वाटतं की हे फार मोठं पाऊल आहे. आणि त्याचबरोबर लेस कॅश सोसायटीकडे एक आपल्याकडे गैरसमज असा पसरलेला आहे आणि खूप लोक पद्धतशीरपणे तो पसरवत आहेत की आपण कॅशलेस इकॉनॉमीकडे जातो आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये का आपण क्रेडिट कार्ड वापरणार आहोत का? अत्यंत मूर्खपणाचं ते आर्ग्युमेंट आहे. मुद्दा इथे असा आहे की आपण कॅशलेस सोसायटीकडे जात नाहीये, लेस कॅश सोसायटीकडे जातो. खरं म्हणजे मला अपेक्षित असं होतं की प्रत्येकाने कॅश किती ठेवावी याच्यावरती सुद्धा बंधन येईल. कदाचित पुढे मागे ते सुद्धा होणार आहे की 15 लाखाच्या वरती तुम्ही कॅशमध्ये ठेवता कामा नये. तुमची संपत्ती तुम्ही गुंतवणूक त्याची करा पण ती कॅशमध्ये घरात ठेवू नका कारण तर ब्लॅक मनी होण्याची शक्यता असते. पण ते न करता त्यांनी हे एवढं पाऊल उचललेलं आहे की 3 लाखापर्यंतच्या ट्रान्झॅक्शन ज्या आहेत त्या कॅशने करता 3 लाखापेक्षा जास्त असतील तर कॅशने करता येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी डिजिटल पेमेंटना एनकरेज केलेलं आहे. इट इज अ गेम चेंजर बजेट दिस इयर असं माझं प्रामाणिक मत आहे. शेवटचा प्रश्न, मोदी सरकारचं हे 4थं बजेट होतं. 10 पैकी तुम्ही किती मार्क द्याल या बजेटला? मी 10 पैकी 8 मार्क देईन त्याला. ते 2 मार्क जे मी कापणार आहेत ते का तेही तुम्हाला सांगतो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचप्रमाणे मायनॉरिटीज आणि महिला आणि चाइल्ड वेलफेअर या चारही योजनांसाठी त्यांनी भरभरून पैसे दिलेले आहेत. उदाहरणार्थ अनुसूचित जातीच्या जी तरतूद केलेली आहे त्यामध्ये 35% वाढ केलेली आहे. 52,000 कोटींवरती नेऊन ठेवलेली आहे अनुसूचित जातींच्या विकासासाठीची तरतूद. ही चांगली गोष्ट आहे. मात्र वाईट गोष्ट अशी आहे की पंचवार्षिक योजना आता संपत आल्या. 12वी योजना 31 मार्चला संपणार आहे. या नंतरच्या काळामध्ये इन्स्टिट्यूशनलाइज संस्थात्मक ज्या गोष्टी होत्या, उदाहरणार्थ शेड्यूल कास्ट सब प्लॅन म्हणजे अनुसूचित जातींसाठी स्पेशल प्लॅनची अरेंजमेंट होती. 50 वर्ष
त्याचबरोबर ट्रायबलसाठी, आदिवासींसाठी ट्रायबल सबप्लॅन ही योजना 50 वर्ष होती. त्याची अंमलबजावणी चांगली होत नव्हती. म्हणजे अनेकांनी प्रयत्न करून त्याची अंमलबजावणी सुधारण्याचा प्रयत्न केला. यावेळी काय झालेलं आहे की रकमेमध्ये भरघोस वाढ केलेली आहे, मात्र जी संस्थात्मक तरतूद होती नाही ती रद्द करून टाकली. आणि त्याने मी अजिबात संतुष्ट नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे योग्य नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. तर हे होते खासदार आणि डॉक्टर नरेंद्र जाधव. केंद्रीय अर्थसंकल्प सरकारनं जो मांडलेला आहे तो एकतर गेम चेंजर आहेच, पण त्यासोबत काही समाज घटकांसाठी संस्थात्मक उभारणी जी करायला पाहिजे होती त्याच्याकडे सरकारनं डोळेझाक केलेली आहे आणि ती या बजेटमधली उणीव आहे असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली.